आज आपण मकर संक्रांती निमंत्रण पत्रिका कशी बनवायची हे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मी इथे कॅनवा ॲप जे आहे ते ओपन केलेलं आहे। बघा आता इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सर्कल दिसतात। यामध्ये आपल्याला इंस्टाग्राम पोस्ट ह्या नावाचं सर्कल जे आहे त्यावर टच करायचं आहे आणि इथे आपल्याला व्हाईट कलरचं जे पेज आहे ते ओपन होऊन जातं। बघू शकता इथे ओपन झालेलं आहे। तर इथे आपल्याला सुंदर अशी डिझाइन बनवायची आहे। बघा आपल्याला आता एलिमेंट्स मध्ये यायचं आहे आणि एलिमेंट्स मधून आपल्याला फोटो मध्ये यायचं आहे। आता इथे आपल्याला सर्च करायचं आहे ब्राउन बॅकग्राऊंड म्हणून। बघा आता इथे मी सर्च केलेला आहे ब्राउन बॅकग्राऊंड म्हणून आणि इथे भरपूर सारे जे बॅकग्राऊंड आहे ते येऊन जातात। आता मी हा जो बॅकग्राऊंड आहे तो घेते आणि असा सरळ करून घेते सर्कलने आणि 3 डॉट वरून जायचं आणि सेट ॲज अ इमेज म्हणून बॅकग्राऊंड करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे बॅकग्राऊंड जे आहे ते लावून घेतलेलं आहे। पुन्हा आता इथे एलिमेंट्स मध्ये यायचं आहे। इथून आपल्याला बॅक यायचं आहे आणि ग्राफिक्स मध्ये यायचं आहे आणि इथे फेस्टिवल म्हणून सर्च करायचं आहे। आता इथे बघा फेस्टिवल सर्च केल्यानंतर बघा आपल्याला इथे हार जे आहे ना ते येऊन जातात। या हार जो आहे तो घ्यायचा आहे आणि याला असं छोटं करायचं आहे। आता छोटं केल्यानंतर याला पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे आणि असं एकावर एक ठेवून आपल्याला इथे ग्रुप करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मी हे ग्रुप केलेलं आहे। असं याला टच करायचं आणि इथे ग्रुप करून घ्यायचं। आता इथे हे दोन्ही साइडने लावायचं आहे। मी तुम्हाला इथे एक बनवून दाखवलेला आहे, तुम्हाला असं सेम बनवायचं आहे। आणि याला काय करायचं आहे, इथे ऑरेंज कलरचा फ्लावर आहे ना 3 नंबरचा, तिथपर्यंत आपल्याला त्या अंदर लावायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे 3 नंबरचा जो ऑरेंज कलरचा फ्लावर आहे म्हणजे येलो कलरचा फ्लावर येपर्यंत आपल्याला असं लावायचं आहे। तर मी दोन्ही साइडने लावून ठेवलेलं आहे। पुन्हा आता इथे आपल्याला एलिमेंट्स मध्ये यायचं, सॉरी एलिमेंट्स मधून ग्राफिक्स मध्ये यायचं आहे। बघा आता इथे एलिमेंट्स मध्ये यायचं, ग्राफिक्स मध्ये यायचं, ओल्ड पेपर स्क्रोलर म्हणून सर्च करायचं आहे आणि इथे भरपूर सारे जे स्क्रोलर आहे ते येऊन जातात। आता इथे आपल्याला बघा हा जो आहे हा घेतलेला आहे मी आणि याचा जो कलर आहे ना खूप डीम आहे। तर मग यामध्ये काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट मध्ये यायचं आहे। हा घेतल्यानंतर आणि याचा ब्राईटनेस जो आहे तसा वाढवायचा आहे। तर मी इथे 38 म्हणून वाढवलेला आहे आणि बाकीचं जे आहे आपण कुठलंही सेटिंग केलेलं नाही आहे, फक्त इथे ब्राईटनेस जो आहे तो वाढवलेला आहे। आणि मी इथे ऑलरेडी एक फोटो घेतलेला आहे कार्टून टाईपमध्ये, वुमन्सचा फोटो आहे। तर मी इथे हा काय करते, याचा बॅकग्राऊंड जो आहे तो डिलीट करून घेते आणि हिला असं इथे व्यवस्थित असं सेट करते। बघू शकता आता इथे खूप सुंदर असा फोटो आहे आणि याची लिंक जी आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। आता हा जो फोटो तुम्हाला जर खूप मोठा वाटत असेल तर तुम्ही असा छोटा करून घेऊ शकता। बघा आता इथे फोटोची कशी ॲडजस्टमेंट करायची म्हणजे सेटिंग कशी करायची, तर इथे ना इथे थोडा ब्राईटनेस वाढवायचा आहे आपल्याला। आपण आता इथे हा जो ब्राईटनेस आहे 10 पर्यंत वाढवायचा आहे आपल्याला। पुन्हा ॲडजस्टमेंट मध्ये यायचं आणि याची क्लिअरिटी जी आहे ते आपल्याला वाढवायची आहे। बघायचं आहे कसं दिसतंय, तर याची मी क्लिअरिटी फुल वाढवलेली आहे म्हणजे पूर्ण 100 केलेली आहे। त्यामुळे तो साडीचा जो कलर आहे तो छान पद्धतीने असा डार्क आलेला आहे आणि खूप सुंदर असा दिसत आहे। जर तुम्हाला हा ग्राफिक्स तुम्हाला असाच हवा असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता किंवा तुम्ही याला इफेक्टमध्ये जाऊन छान अशी व्हाईट कलरची जे बॉर्डर आहे ते पण देऊ शकता। इथे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने दिसेल तो व्हाईट कलरची बॉर्डर दिल्यानंतर खूप सुंदर असा दिसणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा स्किप करू शकता। इथे मला ती बॉर्डर जी आहे ती खूप आवडलेली होती, खूप सुंदर असा दिसत होता फोटो। अशा पद्धतीने आपण इथे ही बॉर्डर दिलेली आहे। बघा आता इथे काय करायचं आहे आपल्याला, बॅकग्राऊंडला त्या स्क्रोलरवर इथे काईट म्हणून सर्च करायचं आहे ग्राफिक्समध्ये। तर मी इथे काईट म्हणून सर्च केलं किंवा तुम्ही मकर संक्रांती म्हणून असं पण सर्च करू शकता आणि छान छान तुम्हाला ग्राफिक्स येऊन जातात। तर मी हा जो काईटचा फोटो आहे हा घेतलेला आहे आणि याला पूर्ण छोटं केलेलं आहे। आता थोडंसं असं आपल्याला याला काय करायचं आहे, ट्रान्सपरन्सी जी आहे त्याची कमी करायची आहे। तर मी इथे आले आणि याची ट्रान्सपरन्सी जी आहे मी अशी कमी करून घेतलेली आहे। तर मी याची ट्रान्सपरन्सी केलेली आहे 10 पर्यंत, तुम्ही कमी करू शकता। आता पुन्हा इथे काय करायचं आहे, पुन्हा एखादी वेगळ्या टाईपमध्ये पतंग घ्यायची आहे। तर मी ही पतंग घेतलेली आहे पुन्हा आणि इथे अशी ठेवलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला याची पण ट्रान्सपरन्सी जी आहे 10 पर्यंत करून घ्यायची आहे। तर मी इथे केलेली आहे, बघू शकता इथे। आता पुन्हा इथे मला टेक्स्ट जे आहे माझं सर्व टाईप करून ठेवलेलं आहे मी आणि ते मला कॉपी करून इथे लावायचं आहे। आता इथे बघा आपल्याला 2 ग्राफिक्स लावायचे आहे। तर बघा आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला काय सर्च करायचं आहे, ग्राफिक्समध्ये मकर संक्रांत बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे। बघा मी इथे बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलेलं आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, हा जो मडका आहे ना याचा फोटो म्हणजे ग्राफिक्स घ्यायचा आहे आणि याला असं छोटं करायचं आहे। आता मी इथे छोटं
तुम्हाला दाखवण्यासाठी हे सेटिंग करत आहे. मग मी याला छोटं करणार आहे. बघा आता इथे एलिमेंट्समध्ये आलो. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथे आपल्याला ब्लॅक शॅडो म्हणून सर्च करायचं आहे. बघा आता मी इथे ब्लॅक शॅडो म्हणून सर्च केलेला आहे. पहिल्याच नंबरचा शॅडो आहे आणि याला असं छोटं करून आता इथे हा मडका आहे ना त्याच्या खाली ठेवायचं आहे. बघू शकता आता इथे आणि इथून पुन्हा मला असं थोडं छोटं करून घ्यायचं आहे आणि मी इथे छोटं केलेलं आहे आणि याची पोझिशन आपण बॅकवर्ड केलेली आहे. पुन्हा मी इथे दाखवते, ह्या छोट्याशा बाऊलला लावून दाखवते. अशा पद्धतीने तुम्हाला ते लावायचं आहे. तर मी असं ठेवलं ते अगोदर त्याच्या जवळ आणि याची पोझिशन अशी बॅकवर्ड केलेली आहे. बघा आता इथे लावून घेतलेलं आहे आणि जेवढं काही ग्राफिक्स आहे तेवढ्याला पकडून आपल्याला सर्वाला ग्रुप करायचं आहे. आणि हे जे आहे आपला फोटो तयार झालेला आहे आणि याला असं छोटं करायचं आणि इथे बघा मी ठेवलेलं आहे उजव्या साईडने, थोडंसं सेंटरला ठेवायचं आहे. इकडल्या साईडने जी आहे जागा सोडायची आहे. आता इथे बघू शकता आपण जेवढं काही टेक्स्ट आहे आपलं सर्व आपण अगोदरच कॉपी करून ठेवलेलं आहे आणि इथे पुन्हा आपल्याला लावायचं आहे. तर मी इथे अगोदर ग्राफिक्समध्ये येते. ग्राफिक्समध्ये आल्यानंतर इथे बघा मकर संक्रांती बॅकग्राऊंड म्हणून पुन्हा सर्च करते आणि इथे मला एक छोटीशी काईट घ्यायची आहे. बघा आता इथे मी एक जे काईट आहे ते शोधणार आहे आणि ही जी आहे चक्री म्हणून आहे तर हिला असं ठेवणार आहे. बघा आता इथे असं छोटं करते आणि इथे त्या मुलीच्या फोटोच्या वरती ठेवायचं आहे. पुन्हा आता इथे आपल्याला एक काईट जे आहे ते शोधायचे आहे. तर इथे कोणत्याही कलरची काईट घेऊ शकतो आपण आणि इथे मी अशी काईट घेतलेली आहे. बघू शकता इथे बघा आता ही काईट घ्यायची आहे तर ती थोडीशी वेगळी आहे, म्हणजे ही चक्रीला मॅच होते, त्यामुळे आपण ही पिंक कलरची घेतलेली आहे. बघा आता इथे मी हे काईट याच्याबरोबर ठेवते. पुन्हा मी झूम करून दाखवते आणि याची पोझिशन काय करायची आपल्याला बॅकवर्ड करायची, म्हणजे त्या चक्रीच्या मागे आपल्याला ती काईट दाखवायची आहे. तर मी इथे दोन्ही सिलेक्ट करून घेते आणि इथे मी छोटं करून घेतलेलं आहे, लावून घेतलेलं आहे. आता इथे माझं सर्व टेक्स्ट जे टाईप केलेलं मी इथे लावणार आहे. टेक्स्ट कॉपी करते मी हे सर्व. दुसऱ्या पेजवर आलो आपण आणि इथे हा जो पेज आहे माझा मी टाईप आता बॅकग्राऊंड वगैरे बनवला इथे मी पेस्ट करते. आता इथे बघू शकता आता हे जे टेक्स्ट आहे आपल्याला हे ओपन करून व्यवस्थित सेट करायचं आहे. मी सर्व टेक्स्ट जे आहे ते ओपन केलेलं आहे आणि हे हळदी कुंकू समारंभ हळदी कुंकू निमंत्रण जे नाव आहे हे असं व्यवस्थित मध्ये लावायचं आहे आणि हा छोटासा जो मेसेज आहे हा आपल्याला असा मध्ये लावायचा आहे किंवा एक साईडने पण लावू शकतो आपण, आपल्या याच्यावर आहे ते. आणि हे तिळगुळ घ्या गोळ गोळ बोला हे कॅनवामधलंच लिहिलेलं आहे. मी आता हे असं लावून घेते आणि इकडे जो मेसेज आहे ना हा आपल्याला लावायचा आहे. इथे मी काय करते, हा जो फोटो आहे ना आपण सेटिंग केलेला हा थोडासा खाली घेते, म्हणजे जेणेकरून आपला तो मेसेज जो व्यवस्थित दिसणार आहे. आणि हे स्थळ आहे म्हणजे पत्ता आहे हा आणि हे निमंत्रकाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण लावलेलं आहे. पुन्हा आता जे आपण हे घेतलेलं होतं ग्राफिक्स तिथे जाते मी. बघा आता इथे मी हे कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते. आता इथे बघा आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि हे कसं बनवलं काय बनवलं मी सविस्तर तुम्हाला माहिती जी आहे ते देते. आता अगोदर मी काय करते, याला असं छोटं करते आणि इथे ग्रुप जो आहे तो ओपन करते. बघू शकता आता इथे मी हा ग्रुप ओपन केलेला आहे. तुम्हाला समजलं असेल मी कशा पद्धतीने हे बनवलेलं आहे आणि एकूण एक पार्ट जो आहे तो आपण वेगळा घेतलेला आहे. आता तुम्हाला ग्राफिक्समध्ये जाऊन सर्कल जो आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तशा पद्धतीने आपण हा सर्कल घ्यायचा आहे आणि एकावर एक ठेवून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. आता इथे बघा हा जो सर्कल आहे हा आपण राऊंडिंगचा घेतलेला आहे, पत्ता नाव जे लिहिलेलं आहे तिथे, आणि थोडंसं मी मोठं करून घेते. आणि इथे पुन्हा आता इथे बघा ही जी लाईन आहे ना आता ही डिलीट करून टाकते मी, का कारण इथे मला पुन्हा बनवावं लागेल त्या कारणाने आणि हिला पुन्हा जे आहे डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे. दोन्ही लाईनिंग सेम आहे, फक्त आपल्याला इथे ठेवायचे आहे. अशा पद्धतीने आपण हे जे सर्व टेक्स्ट वगैरे आहे लिहून घेतलेलं आहे आणि सुंदर अशी आपली पत्रिका बनवलेली आहे. आता इथे बघा तिळगुळ घ्या गोळ गोळ बोला यासाठी काय सर्च करायचं आहे. आता मी जे सर्च केलेलं आहे ना मकर संक्रांती बॅकग्राऊंड म्हणून तुम्ही असं सर्च करू शकता किंवा सिम्पलमध्ये मकर संक्रांत म्हणून पण सर्च करू शकता, दोन्हीही करू शकता. आता इथे बघा दोन टाईपमध्ये दिसते. तिळगुळ घ्या गोळ गोळ बोला एका लाईनमध्ये दिलेलं आहे आणि मी जे घेतलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. आता इथे बघू शकता पुन्हा मी खाली आले आणि ह्या बघा अशा टाईपमध्ये मी हे घेतलं होतं आणि याचा कलर जो आहे तो बदलवलेला आहे. आणि इथे जे पत्ता नाव लिहिलेलं आहे याला मी बॅकग्राऊंड कसं दिलं तर मी इथे शेपमध्ये आले. शेपमध्ये बघा तुम्हाला 2 नंबरचा स्क्वेअर दिसेल, तो स्क्वेअर घेतला आणि याला असं छोटं करून घेतलेलं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने छोटं केलं. तर पुन्हा मी झूम करून दाखवते आणि अशा पद्धतीने इथे लावून घेतलेलं आहे. आपल्या चॉईसनुसार आपल्याला ते छोटं मोठं करून बघायचं आहे आणि याला ब्राऊन कलर दिलेला आहे. आता ही लाईन काय केलेलं आहे मी शेपमध्ये गेले, लाईन घेतली आणि हे सर्कल घेतले, त्याला येल्लो आणि रेड कलर दिलेला आहे.
अशा पद्धतीने आपण हे सर्व बनवून घेतलेलं आहे। बघा आता इथे आपण सर्व याला फॉन्ट आहे जो अनेक देवनागरी म्हणून दिलेला आहे, ब्लॅक वाला सर्व, आणि इथे जे रेड कलरचा जो आहे तो आपण इथे पॉपिन नावाचा फॉन्ट दिलेला आहे, बघू शकता इथे। तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे डाउनलोड कसं करायचं, तर वरती एक ॲरो दिलेला आहे, 2 नंबरला डाउनलोडमध्ये जायचं, पेज सिलेक्ट करायचं आणि PNG मध्ये घ्यायचं आणि इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपण। मला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।